26 नोव्हेंबरला आम्ही काही आपल्या नाटक क्षेत्रातले काही बॅकस्टेजची मंडळी आहेत, काही रंगरंगोटी करणारे आहेत, काही सेट लावणारे आहेत. ही जी आर्थिक दृष्ट्या थोडीशी आता खूप बॅकस्टेज वाले आहेत, आम्ही सगळ्यांनाच तसं करत नाही, पण एक टप्प्याटप्प्यानं सगळ्यांचीच आपण पूर्तता कशी करता येईल, त्यामुळे फाउंडेशनच्या वतीने हा आर्थिक हात म्हणजे सहकार्याचा हात त्या बॅकस्टेज 5 ते 10 बॅकस्टेज कलाकार असणार आहेत, त्यांना आम्ही यावेळेस हा पाहुण्यांच्या हातून हा त्यांना आर्थिक मदतीचा सहकार्याचा हात आम्ही देणार आहोत. आता आपण पुरस्कारांकडे वळूया. पुरस्कारामध्ये सामाजिक पुरस्काराची खूप मोठी सामाजिक, जसे हिने म्हणाले की बाबाने सामाजिक क्षेत्रात पण खूप काम केलं आणि कलेच्या क्षेत्रातही काम केलं, तर सामाजिक क्षेत्रातला हा पुरस्कार जो आहे ते श्री गौरी सावंत, जे किन्नर समाजाचे आहेत, श्री गौरी सावंत यांना सामाजिक पुरस्कार क्षेत्रातला पुरस्कार आपण देतो. त्याचबरोबर अभिनय क्षेत्रातला पुरस्कार आहे अभिनेत्री आणि निर्माती सुचित्रा बांदेकर. त्याचबरोबर तिचे पतिदेव, आमचे चांगले मित्र आणि उत्कृष्ट सूत्रसंचालक आणि अभिनेते आदेश बांदेकर यांनाही हा जोडगोळीला आपण नेहमी दरवर्षी ते आपण एक नवीन हे काढलंय आणि सुरुवात केली आहे की जोडगोळी जी आहे या क्षेत्रातली त्यांना आपण द्यायचा. तर आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्याचबरोबर पुढचा पुरस्कार आहे हा नवोन्मेष पुरस्कार. आम्ही गेली 3-4 वर्षापासून एक तरुण जी या क्षेत्रातली काम करणारी आहेत, मग संगीतातली असतील, नाटकातली असतील, चित्रपटातली असतील, दिग्दर्शनातली असतील, आपण पूर्वी ओम राऊतला दिला होता, तर या वर्षी 2024चा नवोन्मेष पुरस्कार रोहित राऊत या गायकाला आपण देतो. त्याचबरोबर आपण लोककलेचा पुरस्कार हा तर असतोच, कारण बाबा लोककलेशी निगडीत हा लोककलेचा पुरस्कार लावणी सम्राज्ञी आणि जिने सर्वांना भुरळ घातली आहे अशा आमच्या सुरेखाताई पुणेकरांना हा लोककलेचा पुरस्कार यंदाचा दिला जातोय. त्याचबरोबर पत्रकार आणि लेखक म्हणून आम्हाला मागच्या वर्षी आलं होतं की तुम्ही पत्रकार लेखकांमध्ये पण काहीतरी नाव काढावं आहे की नाही, तर मला छान वाटलं की यावेळेस हे नाव आहे ज्ञानेश महाराव. पत्रकार आणि लेखकामध्ये ज्ञानेश महारावांचं नाव आहे. आणि त्याचबरोबर आपण जीवन गौरव पुरस्कार क्रीडामधला आपण पुरस्कार दिला जातो. यंदा ते ऍड केल्यामुळे मी विसरलो कदाचित. यावेळेस क्रीडामधला पुरस्कार ज्यांनी क्रीडा प्रशिक्षण दिलं ऑलिम्पिक साठी किंवा एशियन गेम्स साठी आणि आपल्या भारताला ब्रॉन्झ मेडल्स मिळवून दिले त्यांच्या विद्यार्थ्यांनी, त्या प्रशिक्षक श्रीमती दीपाली देशपांडे यांना आपण क्रीडा क्षेत्रातला पुरस्कार देतो. आणि आता जीवन गौरव पुरस्कार आपल्या सगळ्यांचे लाडके आणि खूप प्रदीर्घ काळ नाटक असेल, सिनेमा असेल, ऍड असेल, म्हणजे संगीत क्षेत्र असेल, काय नाही त्यांनी केलं, तर ते नाव म्हणजे पुरुषोत्तम बिर्डे, म्हणजे आमचे गुरुदादा, त्यांना हा जीवन गौरव पुरस्कार आम्ही प्रदान करतो. तर ही सगळी पुरस्काराची अशी घोषणा इथे झाली आहे असं मी जाहीर करतो. या पुरस्काराचं स्वरूप आहे शाल, श्रीफळ, त्यानंतर एक मानपत्र, विशेष पद्धतीचं मानपत्र, जे गेली 5 वर्ष मी वेगळी मला कल्पना सुचली, आणि जे डफ एक शाहिराची निशाणी असते, त्याचा एक तो मान असतो, त्याचा एक ते काय म्हणतो हतियार असतं, तर त्या शाहिरी डफावर मानपत्र द्यायचं आम्ही ठरवलं. कारण बाबा आणि शाहीर आणि डफ हे फार समीकरण असल्यामुळे आणि कित्येक लोकांना ते आवडलंय. म्हणजे दिलीप प्रभावळकरांपासून, सुमित पासून, प्रशांत दामलेंपासून अनेकांनी त्यांनी म्हणाले तुला कल्पना कशी सुचली, तर ही कल्पना आपण सत्यात उतरवतो आणि डफावर हे मानपत्र दिलं जातं. आणि बाबांची प्रतिकृती असलेलं एक मानचिन्ह जे खूपच आम्हाला सगळ्यांना भावलेलं आहे, आपल्या सगळ्यांना भावलेलं आहे, आणि ते मानचिन्ह आपण या पुरस्काराचं स्वरूप इथे असतं. आणि हा कार्यक्रम काशीनाथ घाणेकर ठाणे इथे होणार आहे 26 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता हा सोहळा रंगणार आहे.
आणि हा सोहळा विनामूल्य असणार आहे. त्यामुळे इथे बाबाचं संगीत स्मृती असल्यामुळे हा आम्ही कुठेही 1 रुपया त्यातला घेत नाही. आम्हाला स्पॉन्सर आहेत LIC. मी सरिता नंदेश उमप आणि मी विठ्ठल उमप यांची सून आणि फार अभिमान वाटतो त्या घरात मी गेली आणि त्या घरातून मला भरपूर काही शिकायला मिळालं. आता आपण आलो आहोत आज संगीत महोत्सवाबद्दल बोलायला, पण त्याच्या अगोदर विठ्ठल उमप फाउंडेशनची स्थापना कशामुळे झाली आणि ह्याच्यासाठी आम्ही बोलू की याचे प्रेरणास्थान आमचे बाबाच होते, माझे सासरे. त्यांनी कळत न कळत खूप छुपी मदत करत असायचे आणि ते आम्ही जसे जसे आम्ही मोठे होत गेलो आणि आम्हाला कळत गेलं तसं बाबा गेल्यानंतर 2010 नंतर नंदेशच्या मनात हे आलं की हे कुठे जे कार्य त्यांनी सुरू केलं होतं ते कुठे थांबायला नको आणि हे जे कार्य आहे छोटा म्हणजे खारीचा वाटा का होईना छोटा हाती काही करता येऊ शकतं का त्याचा आम्ही प्रयत्न करत होतो. आणि 2012ला आम्ही विठ्ठल उमप फाउंडेशनची स्थापना केली आणि आज जे तिघं आम्ही आहोत तो त्या दिवशी आम्ही स्थापन केलेला आम्ही सदस्य आहोत तिघं, नंदेश अध्यक्ष आणि आम्ही दोघं ट्रस्टी आहोत. आणि विठ्ठल उमप फाउंडेशनची स्थापना झाली आणि तिथपासून ते आतापर्यंत आम्ही अशी भरपूर प्रयोजनं केली आहेत. आपण असं म्हणणार नाही किंवा हे चुकीचं ठरेल. नंदेश सदैव म्हणतो की आपण मदत नाही करत, आपण सहकार्य करतो. कारण त्यांनी केलेलं जे काम आहे किंवा जे ते करतात कोणीही, मग ती मुलींना स्कॉलरशिप असो, कॅन्सर पेशंटना मदत असो, कोविड काळात कलाकारांपासून बॅकस्टेज आर्टिस्ट पासून मला वाटतं नंदेश इव्हन वाड्या मुकाड्याला पण गेला होता, आदिवासी लोकांना पण त्यांनी मदत केली होती, लोककलाकारांना पण त्यांनी मदत केली होती. आणि हे सगळं माध्यम विठ्ठल उमप फाउंडेशन तर्फे आम्ही करतो. हे परत बाबांचं जे स्वप्न आहे तेच पुढे घेऊन जाण्याचा आम्ही एक छोटासा प्रयत्न करतो. आणि ह्याच्यातूनच आम्ही गर्ल चाइल्ड, कॅन्सर पेशंट, कलाकार असे इवन मला असं वाटतं स्केटिंगसाठी पण काहीतरी नंदेशने खूप अगोदर मदत केली होती. त्या मुलाने सिंगापूरमध्ये त्या कॉम्पिटिशनमध्ये त्यांनी एक पारितोषिक पण मिळवलं होतं. असे असंख्य म्हणतात आपण फाउंडेशन तर्फे काम आम्ही करतो आहोत. अजून भरपूर करायचं आहे. हे आता फक्त सुरुवात आहे, पण ह्याची आम्ही स्थापना 2012 पासून आतापर्यंत केली आहे आणि आम्ही असंख्य लोकांना सहकार्याचं एक छोटंसं का होईना मदतीचा हात आम्ही दिलेला आहे. नमस्कार. आजच्या या शाहीर विठ्ठल उमप या महाराष्ट्रातल्या तीर्थक्षेत्राच्या, म्हणजे मी नेहमीच असं म्हणतो की आपण अनेक तीर्थक्षेत्री जातो, देवाचं दर्शन घेतो, विठ्ठलाच्या पाया पडायला दिंडीने जातो, पण आमचं नशीब थोर होतं की आमचा विठ्ठल सातत्यानं आमच्या बरोबर होता. आणि म्हणून मी नेहमी बाबांना असं म्हणायचो की ते एक चालतं बोलतं तीर्थक्षेत्र होतं आणि ते मग आम्हाला ठाई सापडायचं आणि त्यासाठी दिंडीची वारीची कुठे जाण्याची गरज नाही पडली. पण त्याच्या पलीकडे जाऊन हा देव सातत्यानं आमच्या डोक्यावर हात ठेवता झाला आणि पण हे देताना त्याने इतकं भरभरून दिलं, स्वतःजवळ काही ठेवलंच नाही. आणि या सगळ्यातून बऱ्याचदा आपण पाहतो की अनेकदा पुढच्या पिढ्या यथायोग्य वारसा घेऊन आल्या तर त्या लोकांना हव्या असतात आणि आपण सगळेजण पाहताय की नंदेशच्या रूपानं आमचे बाबा पुन्हा एकदा या बदलत्या काळाच्या बरोबरीनं आपल्या साऱ्यांबरोबर आपल्या सगळ्यांमध्ये आहे.